मिरज तालुक्यातील एका गावातील 8 वर्षीय शाळकरी मुलीवर 65 वर्षीय वृद्धानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। सुभाष उर्फ भैया गोविंद कांबळे असं या नराधमाचं नाव आहे। ही घटना 26 फेब्रुवारी रोजी घडली। याबाबत पीडितेच्या आजीने ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी नराधम सुभाष कांबळे याला अटक केली असून त्याला 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की पीडित अल्पवयीन मुलीला एका 55 वर्षीय महिलेने दत्तक घेतलं। ते मिरज तालुक्यातील एका गावात राहण्यास असून पीडिता 3रीला शिकण्यास आहे। संशयित नराधम कांबळे हा शेजारीच राहतो। तो मोलमजुरी करत असून 26 फेब्रुवारी रोजी पीडिता अंगणात खेळत होती। संशयित कांबळे याने पीडितेला घरात बोलावून घेतलं, तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर पीडिता घरी गेली। तिला त्रास जाणवू लागल्याने ती रडू लागली। पीडितेला घरगुती उपचार करण्यात आले, परंतु अधिकचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला। पीडितेच्या कुटुंबांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली। ग्रामीण पोलिसांनी नराधम कांबळे याला अटक केली आहे। त्याच्या विरोधात बालकाचं लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे करत आहेत। मुलींची सुरक्षितता ऐरणीवर आहे। काही महिन्यापूर्वी जत तालुक्यातील एका गावात बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती। आता मिरज तालुक्यातील एका गावात शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला। जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।